शेवगाव पोलीस स्टेशन समोर फसवणुकीच्या विरोधात गुंतवणूकदारांचे साखळी उपोषण सुरू। शेअर मार्केटच्या नावाखाली सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणात आरोपी विरोधात कठोर कारवाईच्या मागणीसाठी शेवगाव पोलीस स्टेशनच्या समोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। या प्रकरणात साईनाथ कवडे यांच्या विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 887/2024 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र 6 महिन्यांहून अधिक काळ लोटूनही पोलीस विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे। साईनाथ कवडे यांच्यावर आरोप आहे की त्यांनी शेवगाव तालुक्यासह परिसरातील इतर तालुक्यातील गरीब व सामान्य नागरिकांकडून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली अंदाजे 13 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे। त्यांनी ॲसेटिक सोल्युशन या कुरुडगाव येथील कार्यालयाद्वारे गुंतवणूकदारांची दिशाभूल केली आणि ते फरार झाले। गुंतवणूकदारांनी या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक मार्फत करण्यात यावी, तसेच आरोपी विरोधात बर्ड्स ॲक्ट 2019 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्याची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करून त्वरित लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात यावेत अशी मागणी केली आहे। साईनाथ कवडे यांनी संभाजीनगर जिल्ह्यात इस्लामपूर येथील फेर नंबर 874 गट नंबर 28-1 आणि 29-1 या जमिनीचे फसवे व्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे। हा व्यवहार रद्द करून ती जमीन प्रशासनाने ताब्यात घ्यावी अशी मागणी करण्यात येते आहे। याशिवाय फसवणुकीच्या प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या मागणीसाठी शेवगाव पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्यात येत असून याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। इंडिया न्यूज R7 अलाउद्दीन शेख। फसवणूक झाल्यापासून आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। 7-8 महिन्यापासून त्यापेक्षाही जास्त या कालावधीमध्ये साईनाथ कल्याण कवडे याने सर्व लोकांची आर्थिक फसवणूक केलेली आहे। तेव्हा फसवणूक करून चोरावर मोर होऊन तो लोकांना धमक्या देत आहे की मी तुमच्यावर अशा प्रकारे ईडी लावील, त्यानंतर गुन्हा अन्वेषण इन्कम टॅक्स या खात्याकडे तुमची तक्रार दाखल करील, अशा प्रकारे लोकांना धमकावण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि मागून धमकी देतो, समोरून ये आणि आमच्याशी बातचीत कर, आमचे पैसे अगोदर दे। आमच्या सर्व भागातील गोरगरीब महिला पुरुष मंडळ यांनी शेती माल विकून, जनावरे गुरे विकून, कोणी मुडूक सोनं विकून, त्याचप्रमाणे कोणी होम लोन, कार लोन, त्याचप्रमाणे मुद्रा लोन, अशा प्रकारे अनेक मार्गाने पैसा एकत्रित करून त्याच्याजवळ दिला। त्याने सर्व लोकांना आम्ही दाखवलं मी 10% देतो, 12% देतो, आणि अशा प्रकारे लोकांचा पैसा जमा करून हा एका रात्रीतून फरार झाला। तेव्हापासून लोकांची अशी दयनीय अवस्था झाली आहे, खायला त्यांना अन्न नाही, आज रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे। लोकांना आत्महत्येला या ठिकाणी प्रवृत्त होत आहेत लोकांवरती एक संकट कोसळत आहे, आणि हा मात्र बाहेर कुठेतरी जाऊन आलिशान बंगल्यामध्ये राहत आहे। पण हे आमच्या सरकार सुद्धा आमची दखल घेत नाही, पोलीस प्रशासन सुद्धा त्यांना फार झालेलं आहे। मग अशा प्रसंगी या सर्व गोरगरीब लोकांचा कैवारी कोण आहे? या ठिकाणी होम मिनिस्टर आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी सुद्धा काही काळजी घेतली नाही, दखल घेतली नाही। आणि अशा प्रकारे आम्ही वेळोवेळी शासन दरबारी SP कडे गेलो, यायला भेटलो, कोणीही आमच्या या गुन्ह्यासंदर्भात दखल अशी घेतलेली नाही आणि आम्हाला उडवडीची उत्तर देतात। त्यामुळे माझी एक सरकारला, प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती आहे की साईनाथ कवडे, त्याचे आई वडील आणि भाऊ यांना तात्काळ अटक करावी। त्यांना अटक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही। साईनाथ कवडेला अटक, साईनाथ कवडेला अटक, साईनाथ कवडेला अटक। गृहमंत्री तुम्ही राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या। तुम्ही पोलीस स्टेशनची जी कारवाई झाली त्याच्याशी समाधान झालेलं आहे की तुमचं? समाधान झालेलंच नाहीये, ते टाळाटाळ करतात। मागील 6 महिन्यापूर्वी तुम्हाला आश्वासन दिलं होतं, त्याच्यावर काय झाली का अंमलबजावणी?
काहीच नाही. जे त्यांनी ज्या वेळेला आम्हाला सांगितलं की आम्ही त्याला आणू, तर त्याच्यावरती 28 ऑक्टोबरला आम्ही एफ आय आर दाखल केली आहे. तर त्या एफ आय आरमध्ये दाखल केल्याच्या नंतर आतापर्यंत तागायत 2.5 ते पावणे 3 महिने झालेत, परंतु पोलीस प्रशासनाने अजून काय त्याला ताब्यात घेतलेलं नाही व पोलीस प्रशासन त्याला फरार घोषित सुद्धा करीत नाही. त्यामुळे आमची अशी आम जनतेची आणि जे कोणी इन्व्हेस्टर आहे त्यांची अशी इच्छा आहे की त्याला ताबडतोब अरेस्ट करा, पोलीस स्टेशनला हजर करा. धन्यवाद. अटक करण्यात आली. त्या गुंतवणूकदारामध्ये आमचे मेवणे होते, त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी घर शेती विकली, त्यांच्या मुलीचं शिक्षण थांबलं, त्यांचं करिअर थांबलं आणि शेती विकून पैसे द्यावे लागले. अशा कवड्याने त्यांच्याकडून पण पैसे घेतल्याने फरार झाला. आमचे पैसे एक तर आम्हाला परत मिळाले पाहिजेत, त्याच्या मुलीचं करिअर झालं पाहिजे. त्यांना अटक झाली होती, ते जामिनावर बाहेर आहेत आणि त्यांना दिलासा नाही, त्यांना निलंबनाची त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. अशा सरांना, आमच्या मेवण्यांना, मगर सरांना ही कारवाई नाही झाली पाहिजे, याची दखल घेतली पाहिजे आणि आमचे पैसे परत मिळाले पाहिजेत. त्याच्यावर सायनात कवड्याला अटक झाली पाहिजे. बोला खडके डॉक्टर. आज या ठिकाणी आम्ही सर्वजण साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. साईनाथ गंगाधर कवडे, कल्याण कवडे, चंद्रकला कवडे, महेंद्र कवडे व इतर आमची प्रमुख मागणी आहे की साईनाथ कवडे याला त्वरित अटक करण्यात यावी. तो इंस्टाग्रामवर येतो, लोकांना मुला थापा देतो, मी आज पैसे देईल, हे तारखे देतो. तो वेळोवेळी येऊन सोशल मीडियामध्ये नुसतं लोकांना मूर्ख काढण्याचा प्रयत्न करतो. आम्ही पण त्याच्या फुल तापाला बळी पडलो. शाहूवाग तालुक्यातील सर्व जनते लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर येऊन इथं शाहूवाग पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल करावेत. धन्यवाद.